तलावांच्या गोष्टींचं रक्षण करणार. आता ऋग्वेदामध्ये सुद्धा एक आख्यायिका आहे की रंकाळा हा जो तलाव आहे त्या रंकाळ्याला ऋग्वेदामध्ये क्षीरोब्धी म्हटलं गेलेलं आहे. त्या क्षीरोब्धीमध्ये हलकल्लोळ माजवणाऱ्या मगरांच्या स्वरूपामध्ये हलकल्लोळ माजवणाऱ्या आणि लोकांना तिथल्या पाण्याचा उपभोग घेऊ न देणाऱ्या राक्षसांना तिने ठार मारून त्या तलावाचं रक्षणकर्तीचं पद घेतलं आणि इतर लोकांना ते पाणी दूषित न करू देणे, त्या पाण्याचा योग्य विनिमय करणे ह्यासारख्या गोष्टींचे काटेकोर नियम घालून देणारी आणि ते नियम पाळल्या जात आहेत की नाही ह्याच्याकडे लक्ष ठेवणारी देवता म्हणून अंबाबाई काम करते. म्हणून अंबाबाईच्या नावातल्या अंब ह्या जलवाचक प्रत्ययासोबतच तिच्या कर्मांसोबतही जलदेवता म्हणून प्रसिद्ध पावते. आज तिचं प्रोजेक्शन हे जाणीवपूर्वक महालक्ष्मी होतं आहे ही खेदाची बाब आहे आणि मला फार आनंद झाला की इथे असलेल्या लोकांनी अंबाबाई कोण आहे, अंबाबाई आहे का महालक्ष्मी आहे म्हणल्यावर अंबाबाई हे उत्तर दिलं. हे आपल्या सुजाणतेचं किंवा आपल्या मुळांशी बांधून असल्याचं लक्षण आहे. ह्याचा मला फार आनंद झालेला आहे या ठिकाणी. आता अंबाबाई त्यानंतर मग आहे सर्वात महत्त्वाची जो लोकमानसातली प्रतिमा आहे ती म्हणजे साती आसरा. आता साती आसरा म्हणजे काय इथे मला असं वाटतं की सगळ्यांना माहिती असावं. साती आसरा माहिती आहेत ना सगळ्यांना? ह्या सप्तमातृका आहेत. आता सरांनी पाठक सरांनी त्यांना सापडलेल्या सप्तमातृकांचा उल्लेख केलेला आहे. सर आधी बोललेत ना हे फार महत्त्वाची गोष्ट होती. सर आधी बोलले हे फारच छान झालं म्हणजे बऱ्याच गोष्टींचे संदर्भ सुद्धा नव्याने आम्हाला मिळाले. तर ह्या सप्तमातृका ज्या आहेत त्या सप्तमातृका जलरक्षक म्हणून नेमल्या गेलेल्या असाव्यात. त्या त्या तलावाचं रक्षण करणाऱ्या साती आसरा त्या त्या पाणवठ्यावर त्या त्या जलाशयावर असतात. आजही लोकमानसामध्ये आपण बघायला जातो तर आसरांचं खूप मोठा पगडा ग्रामजीवनावर आहे. ग्रामजीवनावर कशाला शहरी जीवनावरही आसरांचा फार मोठा पगडा आहे. लग्न कार्यांमध्ये आता हे पुरुष मंडळींना विशेष माहिती नसणार पण बायकांच्या रोजच्या जगण्यामध्ये सुद्धा असतं की पाणवठ्यापाशी किंवा आपल्या घरातल्या माठापाशी आसरांच्या नावाने दिवा लावला गेलेला आहे. आपल्या घरामध्ये नवीन मूल जन्माला आलं की 1.25 महिन्यानंतर त्या बाळंतिणीला आपल्याच घरातल्या आता ह्या पूर्वी पाणवठ्यावर नेल्या जायचं, विहिरीवर नेल्या जायचं, नदीवर नेल्या जायचं. आता शहरांमध्ये कुठं नद्या राहिल्यात, कुठं आहेत विहिरी, बोरवेल्स आहेत. तर मग आपल्याकडे कसं होतं बोरवेल जवळ नेतात बाळंतिणीला पण नेतात आणि साती आसरांच्या नावाने 7 खडे ठेवून त्यांना हळद कुंकू लावून त्यांची जी काय असते त्या पद्धतीने पूजा करून प्रांतावर पूजाविधी पूजा प्रकार वेगळे वेगळे असतात पण पूजाविधी असतात ही महत्त्वाची गोष्ट. त्यांची पूजा होते आणि काय प्रार्थना केल्या जाते 1.25 महिन्याच्या छोट्या बाळाला आसरांजवळ नेऊन काय प्रार्थना केल्या जाते की बाई ग आतापासनं माझं बाळ मी पाण्याच्या जवळ मोकळं सोडायच्या मानसिकतेत आहे. आता इथून प्रत्येक वेळेला मी माझ्या बाळाजवळ नसणार आहे. जेव्हा बाळ पाणवठ्यावर जाईल तेव्हा माझं बाळ व्यवस्थित किनाऱ्यावर वापस येतंय की नाही ह्याची जबाबदारी तुझी, तू पाहत बस है ना. अशा पद्धतीने आपली जबाबदारी त्या आसरांवर सोपवून बायका निर्धास्त होतात. ह्या कोण असत आसरा तर ह्या त्या जलाशयांचं पाणवठ्यांचं पावित्र्य जपणाऱ्या वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर्स असत. मग ह्या साती आसरा फक्त 7 आसरा असत का? मग ह्या 7 आसरा झालं. ह्या पलीकडे 7 आसरा नाहीत असं नाही तर त्या प्रत्येक जलाशयावर असतात. मग ह्या प्रत्येक जलाशयावरच्या जसं प्रत्येक गणाचा पती वेगळा असतो म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गणाचा वेगळा 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 गणपती असतो. त्यामुळे गणपती एक असतो का? नाही. तशाच साती आसरा सुद्धा वेगळ्या प्रकारच्या असत असाव्यात हा एक तर्क आहे. ही महत्त्वाची गोष्ट. आता ह्या साती आसरांमध्ये ह्या ज्या सप्तमातृका आहेत ह्या कोण आहेत तर निवृत्ती, रोहिणी किंवा उषा. निवृत्ती पहिली, दुसरी म्हणजे रोहिणी किंवा उषा, तिसरी कोण तर दिती, चौथी कोण तर दनू किंवा तिला हारिती सुद्धा म्हटलं गेलेलं आहे, उर्वशी, अंबा आणि इळा
अशा ह्या ज्या शक्ती आहेत, ह्या शक्तींना साती आसरांच्या ठिकाणी कल्पून त्यांच्याकडे जलसंरक्षणाची, जलसंवर्धनाची आणि पाणवठ्यांचं पावित्र्य जपण्याची परंपरा म्हणजे लोकमानसाने ती कल्पिलेली आहे. ह्या साती आसरांच्या सोबत कोण असतो? बरेचदा मातृका पट्टामध्ये साती आसरा असतात, 7 मूर्ती असतात. त्या 7 मूर्तींच्या सोबत अजून एक मूर्ती असते. बऱ्याच ठिकाणी ती शिवाची असते, सोबत गणपती पण असतो. पण लोकपरंपरांकडे बघायला गेल्यास आपल्याला काय दिसतं साती आसरांसोबत? साती आसरांसोबत आपल्याला दिसतो म्हसोबा. मग म्हसोबाला एक खूप सुंदर म्हण आहे, म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा. आता ही जी म्हण आहे ही लोकपरंपरेतल्या प्रथेचं वर्णन करते. कुठली प्रथा? तर ज्या प्रथांमध्ये किंवा ज्या काय परंपरांमध्ये विवाह संस्थाच अस्तित्वात नाहीये, अशा प्रथेचंही वर्णन करते. मग म्हसोबा कोण आहे ह्यातला? हा जो म्हसोबा आहे हा लोकपरंपरांमध्ये असं म्हणतात, काही लोकपरंपरांमध्ये म्हणतात की हा जो म्हसोबा आहे हा या 7 बहिणींचा धर्माचा भाऊ आहे की जो 7 बहिणी पाणी शोधायला गेल्या आणि त्यांच्या प्रयत्नांनी नदीला पाणी आलं म्हणून त्या नदीतच वाहून गेल्या आणि त्यांना आणायला जो वापस त्यांना परत आणायला जो गेला तो म्हणजे हा म्हसोबा. अशा अनेक कथा आहेत आपल्याकडे. कथांची इतकी मोठी व्हरायटी आहे, इतके मोठे वेगळे 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 वर्जन्स आहेत. पण त्याचं सूत्र काय आहे? तर एकच सूत्र आहे, समान सूत्र आहे. ते म्हणजे ह्या 7 वेगळ्या वेगळ्या आसरा, या ज्या 7 वेगळ्या वेगळ्या शक्ती आहेत त्या वेगळ्या वेगळ्या शक्ती आपल्या आपल्या सामर्थ्याचा उपयोग त्या त्या जलाशयाचं संवर्धन संरक्षणासाठी करतात. अशा ज्या त्या साती आसरा. ठीक आहे. आता ह्यामध्ये ह्यांचं ब्राह्मणीकरण झालेलं आहे पुढे. म्हणजे लोकमानसामधल्या ज्या दोन प्रवाह आहेत, एक म्हणजे अभिजात प्रवाह आणि दुसरा म्हणजे बहुजात. इथली जी खरी संस्कृती आहे ती संस्कृती बहुजनवादी संस्कृती आहे. ह्या बहुजनांच्या लोकगीतांमधून वाहत आलेल्या ज्या कहाण्या आहेत त्या आपल्याला त्या संस्कृतीचं किंवा आपल्या मूळ संस्कृतीचं मुळाशी जोडून देतात. मग पुढे जाऊन ह्या संस्कृतींचं ब्राह्मणीकरण होतं किंवा त्याला काय म्हणू आपण, बहुजाती संस्कृतीचं एक अभिजनकरण होऊन जातं. मग ह्या संस्कृतीकरणामध्ये किंवा ह्या पॉलिश जे होतं त्या पॉलिशिंगमध्ये याचं काय झालं, ह्या संस्कृतींचं किंवा ह्या देवतांची नावं कशी झाली, तर ही पण लक्षात घेण्यासारखी आहे. कारण आज जे आपल्याला सापडतात अवशेष, ते अवशेष बरेचसे अवशेष या नावाने सापडतात जे आपण हरणसरांकडे आम्ही काल पाहिलेलं आहे, वाराही. त्यातली सर्वात पहिली देवता म्हणजे वाराही, ऐंद्री, कौमारी, वैष्णवी, कात्यायनी, माहेश्वरी आणि नारसिंही. ह्या साती आसरांचं अशा पद्धतीने पॉलिशिंग आपल्याला झाल्याचं या ठिकाणी दिसतं. ठीक आहे. आता आपण थोडंसं पुढे गेलं पाहिजे. पुढे जाताना मी सगळ्यांना एकदा विचारते की ह्या ज्या साती आसरा आहे ह्या साती आसरांचा महाराष्ट्राच्या संदर्भात कुठला तुम्हाला संदर्भ सापडतो किंवा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये साती आसरांचा संबंध अजून तुम्ही कुठल्या गोष्टीशी लावू शकता? महाराष्ट्रावर खूप मोठा इम्पॅक्ट आहे बरं त्या बाबीचा. मला ऐकू नाही आलं इकडे. अगदी बरोबर. सातवाहनकालीन राजांशी आपण ह्याचा किंवा सातवाहनांच्या राजवटीशी आपण ह्याचा संदर्भ लावू शकतो. तो म्हणजे कसा? 7 या संख्येवरून. म्हणजे सातवाहनांमध्ये 7च राजे होते का? मग सातवाहनकालीन राजांची नावं: गौतमी पुत्र, मांडवी पुत्र, वसिष्ठी पुत्र पुलुवामी. म्हणजे ही कुणाची मुलं आहेत? तर ही त्यांच्या आयांची मुलं आहेत. ते वसिष्ठी पुत्र पुलुवामी असं नाव लावतात. म्हणजे
सातवाहनकालीन राजांचं मातृसत्तेशी जुळलेलं नातं या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी मातृसत्ता चालत आलेली आहे त्या मातृसत्तेचं साती आसरा ह्या देवतांच्या संदर्भात असलेलं जिवंतपण आपल्याला या ठिकाणी दिसतं. सांस्कृतिक जो जुळलेपणा म्हणू शकतो ना, जो जिवंतपणा सांस्कृतिक म्हणू शकतो आपण, तो हा अशा पद्धतीने आपल्याला दिसतो. ठीक आहे. आता हा झाला साती आसरा किंवा अंबिका अशा अनेक जलदेवतांचा विषय. जलदेवतांमध्ये अजून कुठल्या देवता, म्हणजे अजून कुठल्या देवता असतात? मातृदेवतांच्या अजून कुठले प्रकार आहेत? तर तिथीवाचक मातृदेवता. ह्या मातृदेवता तिथीवाचक सुद्धा आहेत. तर कशा? वाणी सर इथे आहेत. वाणी सरांचा आता काय म्हणू शकू त्याला, महाराष्ट्रवादी जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाला थोडंसं पुढे काय म्हणू शकू त्याला, छेद देणारा जो विषय असू शकतो. या ठिकाणी छटपूजा मोठ्या प्रमाणात होते. छटपूजेमध्ये पूजल्या जाणारी जी छटमय्या आहे ती म्हणजेच आपल्याकडली सटवी. म्हणजेच कोण? तर षष्ठी. आणि म्हणजेच कोण? तर भाग्य लिहिणारी जी सटवी आहे. मग ही कोण आहे? तर ही आहे निवृत्ती, जी बाळाचं भाग्य लिहून जाते असं म्हणतात. आपल्याकडे पाचवी पूजल्या जाते त्या दिवशी. हो म्हणतात ना, माझ्या पाचवीलाच पूजलंय ते. म्हणजे माझं 5व्या दिवशी हे लिहून ठेवलेलं आहे, सगळं झालेलं आहे तयार. म्हणजे मी किती प्रयत्न केला तरी बदलणार नाहीये. असं असतंय का बाळांनो? गणाई करतोय ना आपण प्रयत्न, बदलणार आहे ना सगळं. मग अशा अवस्थेमध्ये आद्य मातृकांना बदनाम करण्याची ही जी मोहीम आहे, ह्या मोहिमेमध्ये अशा तिथीवाचक देवता म्हणा किंवा इतर कुठल्याही देवता, या देवतेला त्या देवतेच्या मदतीसाठी आणायचं. कोणी आणायचं? कोणी आणायचं? मग त्यांचं उन्नयन करण्यासाठी किंवा अपकर्ष करण्यासाठी. मग सटवीचा किंवा षष्ठीचा किंवा छटचा किंवा निवृत्तीचा जो काय म्हणू शकू त्याला अपकर्ष आपण या ठिकाणी केलेला आहे, निवृत्तीचा अपकर्ष करण्यासाठी षष्ठी ही तिथीवाचक मातृदेवता तिची बदनामी करून या ठिकाणी मोहीम चालवल्या गेलेली आहे. मूल निवासींच्या बहुजनांच्या मातृदेवतांचा वापर करून. त्यातलं हे एक जागतं उदाहरण आहे. अमावस्या, पौर्णिमा, महाराजांनी कितीतरी मोहिमा अमावस्याला काढलेल्या आहेत ज्या हमखास विजयी झालेल्या आहेत, है ना. तर अशा